हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक विजय भुजबळ. तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या मेकॅट्रॉनिक्स विषयातील पहिल्या चॅप्टर इट इज इंट्रोडक्शन टू ट्रान्सड्यूसर म्हणजे संवेदना ग्रहण करणाऱ्या उपकरणांचा परिचय यामध्ये आपण आज 3 पॉइंट्स शिकणार आहोत. प्रथम पॉइंट आहे मोजमापनाची लक्षणे, मेजरमेंट कॅरेक्टरिस्टिक्स. यामध्ये 2 प्रकारची लक्षणे आढळतात. स्थिर लक्षणे दॅट इज स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आणि चलित लक्षणे दॅट इज डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स. स्थिर लक्षणे दॅट इज स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स यामध्ये काही व्याख्या आहेत. पहिली व्याख्या, व्याप्ती किंवा मर्यादा क्षेत्र किंवा परिसीमा दॅट इज कॉल्ड रेंज. उपकरणांच्या जास्तीत जास्त व कमीत कमी निर्देशांक दॅट इज कॉल्ड रेंज. मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ ए क्वांटिटी फॉर विच instrument is designed. Example, load cell have range from 100 kN to 10 kN. यानंतर विस्तार किंवा फैलाव that is called span. उपकरणांच्या जास्तीत जास्त व कमीत कमी निर्देशांकातील फरक. Difference between maximum and minimum values of quantity for which instrument is designed. Example, load cell have span of 100 minus 10 that is equal to 90 kilonewton. यानंतर त्रुटी किंवा दोष that is called error. अपेक्षित मूल्यांकनाचे सत्य मूल्यांकनापासूनचे अंतर. Deviation of true value from desired value. So error is equal to desired value minus true value. Example, temperature measurement has desired value 34 degree centigrade and true value 35 degree centigrade. So error is 35 minus 34 is equal to 1 degree centigrade. यानंतर अचूकता किंवा बिनचूकपणा किंवा तंतोतंतपणा that is called accuracy. उपकरणाची सत्य मूल्यांकनास प्रतिसाद देणारी कार्यक्षमता. ability of instrument to respond to true value of measured variable. यानंतर सातत्यता that is called precision. उपकरणाचा सतत किंवा कायम असणारा बिनचूक कार्यक्षमता दर्शविणारा दर्जा. The degree of exactness for which instrument is designed. यानंतर संवेदन क्षमता सेन्सिटिव्हिटी. गुंतवणूक व त्याचे मिळणारे फलित याचे गुणोत्तर म्हणजे उपकरणाची संवेदन क्षमता. It is ratio of magnitude of output to magnitude of input. So sensitivity is equal to output divided by input. यानंतर पुनरावृत्ती क्षमता रिपीटॅबिलिटी. सतत एकच गुंतवणूक करून जवळपास एकसारखी मिळणारी फलिते म्हणजे पुनरावृत्ती क्षमता. क्लोजनेस ऑफ number of outputs for same value of input under same operating conditions. यानंतर पुनर्निर्मिती क्षमता रिप्रोड्युसिबिलिटी. असंख्य एकच गुंतवणूक करून जवळपास एकसारखी मिळणारी फलिते म्हणजे पुनर्निर्मिती क्षमता. क्लोजनेस ऑफ नंबर ऑफ आउटपुट्स फॉर सेम व्हॅल्यू ऑफ इनपुट अंडर सेम ऑपरेटिंग कंडिशन्स over a period of time. यानंतर सूक्ष्म भेदन क्षमता रिझोल्यूशन. गुंतवणूक किंवा फलितामधील सूक्ष्म बदल नोंद करून घेण्याची क्षमता. The smallest change in a measured variable to which
चलित लक्षणे दॅट इज डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स, यामध्ये दोन प्रकारची लक्षणे आढळतात. स्थिर अवस्थेतील लक्षणे स्टेडी स्टेट कॅरेक्टरिस्टिक्स आणि अस्थिर अवस्थेतील लक्षणे ट्रान्झिएंट स्टेट कॅरेक्टरिस्टिक्स. स्थिर अवस्थेतील फलित संख्या निश्चितपणे पुन्हा पुन्हा ठराविक आवर्तनाने प्राप्त होते. An output whose magnitude has a definite repeating time cycle is called steady state periodic. अस्थिर अवस्थेमध्ये फलित संख्या पुन्हा पुन्हा ठराविक आवर्तनाने प्राप्त होत नाही. An output whose magnitude does not repeat with time is transient state. प्रतिसाद व्यवस्थेचे ठराविक मापदंड स्पेसिफिक पॅरामीटर्स ऑफ सिस्टीम रिस्पॉन्स. आपण पाहत असलेल्या ग्राफमध्ये एक्स ऍक्सिसला टाइम आणि वाय ऍक्सिसला आउटपुट आहे. टाइम ऍक्सिस मध्ये टाइम कॉन्स्टंट, राईज टाइम, रिस्पॉन्स टाइम, सेटलिंग टाइम तसेच ओव्हरशूट आणि स्टेडी स्टेट आउटपुट आहेत. याची व्याख्या आपण पहिली व्याख्या ठरवून दिलेल्या निर्देशांकाच्या पलीकडे, दॅट इज ओव्हरशूट. द अमाउंट बाय विच मूव्हिंग पार्ट्स मूव्ह बियॉन्ड स्टेडी स्टेट इज कॉल्ड ओव्हरशूट. दुसरी व्याख्या स्थिर वेळ, टाइम कॉन्स्टंट. संवेदना ग्रहण करणाऱ्या उपकरणाने जलद गतीने संवेदनांना दिलेला प्रतिसाद. इट इज मेजर ऑफ हाऊ फास्ट ए ट्रान्सड्यूसर रिॲक्ट्स टू चेंज इन इट्स इनपुट. तिसरी व्याख्या उभे राहण्याचा कालावधी, राईज टाइम. 10% पासून 90% किंवा 95% फलित प्राप्तीकरिता उपकरणाने घेतलेला वेळ. टाइम टेकन फॉर आउटपुट टू राईज फ्रॉम 10% to 90% or 95% of steady state value. चौथी व्याख्या स्थिर होण्यासाठी लागणारा कालावधी, सेटलिंग टाइम. काही ठराविक टक्केवारीत फलितास स्थिर होण्यासाठी लागणारा कालावधी. टाइम टेकन फॉर आउटपुट टू सेटल विदिन सम पर्सेंटेज. पाचवी व्याख्या प्रतिसाद वेळ, रिस्पॉन्स टाइम. मोजणी यंत्र व्यवस्थेने संवेदना बदल मोजण्यास दिलेला प्रतिसाद. इट इज टाइम विथ विच मेजरमेंट सिस्टम रिस्पॉन्स. अशा प्रकारे आज आपण पहिल्या चॅप्टरमध्ये 3 मुद्द्यांचा अभ्यास केला. धन्यवाद मित्रांनो. पुढील सेशनमध्ये टाइप्स ऑफ इनपुट्स, टाइप्स ऑफ सेन्सर्स अँड ट्रान्सड्यूसर्स, टाइप्स ऑफ ॲक्च्युएटर शिकवणार आहे. माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब